नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव। आज आपली हार्वेस्टिंग पूर्ण झालेली आहे आणि हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर छाटणी पण झालेली आहे आणि छाटणीनंतर आपण शेणखत टाकत आहोत आणि शेणखत टाकताना आपल्याला योग्य ती काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं। झाडाच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेणखत पडलं पाहिजे आणि हे आपले 2-3 ट्रॅक्टर आहेत। या ठिकाणी दोन छोटे ट्रॅक्टर आहेत आणि एक मोठा ट्रॅक्टर आहे। तो मधला मोठा ट्रॅक्टर साधारणतः मध्ये जे काही स्पेसिंग आहे त्याच्यामध्ये माती मोकळं करायचं काम करतोय आणि हे दोन जे काही छोटे ट्रॅक्टर आहेत ते आपल्याला खत झाडापाशी आणून द्यायचं काम करतात आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक झाडाच्या पाशी 2 घमेले टाकतोय। म्हणजे एका बाजूकून एक घमेलं आणि दुसऱ्या बाजूकून दुसरं घमेलं, असे 2 घमेले एका झाडाला साधारणतः शेणखत टाकतोय। शेणखतामध्ये आपण मिक्स करत असताना 4 प्रकारची खतं मिक्स केलेली आहेत। याच्यामध्ये शेणखत असेल, कोंबडी खत असेल आणि त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये आपण जे मशरूमचं खत आहे त्याचा पण वापर केला होता आणि मळी, अशा 4 प्रकारच्या खतांचं मिश्रण करून नंतर आपण त्याच्यामध्ये हे खत काही दिवस कुजून दिलं। म्हणजे त्याला भट्टीला लावलं होतं बऱ्याच दिवस आपण आणि त्याच्यानंतर आता आपण शेतामध्ये टाकायला चालू केलेलं आहे आणि एका झाडाला 2 घमेले याप्रमाणे आपण त्याचं प्रमाण पण घेतलेलं आहे आणि या पद्धतीने जर शेणखत टाकलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आपल्याला। तर झाडाजवळ आपण जाऊन पाहिलं तर हे अशा पद्धतीने आपण झाडाच्या दोन्ही बाजूला, हे पलीकडच्या बाजूने एक घमेल टाकलं आणि अलीकडच्या बाजूने एक घमेले टाकणार आहोत। म्हणजे इकडे जर पाहिलं आपण साधारणतः तर आता या झाडापाशी आपण दोन्ही बाजूकडून आपल्याला शेणखत टाकलं पाहायला भेटतं। ही इकडची बाजू आहे आणि ही पलीकडची जर बाजू पाहिली तर पलीकडच्या बाजूनी पण आपण शेणखत टाकलेलं आहे आणि मध्ये अशा पद्धतीने माती आता मोकळी केलेली आहे। ही मोकळी माती आपण नंतरच्या काळामध्ये बेडच्या साहाय्याने याला माती लावणार आहोत आणि माती लावल्यानंतर मात्र आपल्याला त्याचं चांगलं बेड तयार होणार आहे। समोरून ट्रॅक्टर पण आला आहे, त्याचा मोठा ट्रॅक्टर आहे आपला, तो माती मोकळं करायचं काम करतोय आणि जे काही बाकीचे 2 छोटे ट्रॅक्टर आहेत ते आपलं शेणखत शेतामध्ये कसं येऊन पडेल याची काळजी घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करणं फार गरजेचं आहे। साधारणतः आपण एकरी 6 ट्रॅक्टर शेणखत, म्हणजे 3 एकरमध्ये जवळजवळ आपण 17 ते 18 ट्रॅक्टर शेणखत टाकलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला 2 घमेले याप्रमाणे आपण माप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नंतरच्या काळात आपण आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये आपण त्याला भेसल डोस पण टाकणार आहे। भेसल डोसमध्ये आपण 10-26-26 असेल, मायक्रोटन असेल, त्यानंतर निंबोळी पेंड आहे, त्याच्यानंतर बेन्सल्फ आहे, असा जो काही एकत्रित पूर्ण डोस आहे तो सुद्धा या शेणखताच्यावरून टाकण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। हे पाहू शकता, अशा पद्धतीने आपण पूर्ण शेतात आता मोकळं करून घ्यायचं काम चालू आहे मोठ्या ट्रॅक्टर साहाय्याने, जेणेकरून मधली जागा जर मोकळी झाली, माती मोकळी झाली तर नंतर आपण बेड यंत्रा साहाय्याने पुन्हा ती माती त्या झाडांना लावणार आहोत आणि झाडांना जितकी माती लागेल तितकं झाड पुन्हा आपलं अतिशय चांगल्या पद्धतीने फुटवा घेणार आहे आणि जितकं चांगल्या प्रमाणात आपला बेड तयार होईल तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे माती चांगली भुसभुशीत राहणार आहे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन होणार आहे। म्हणून अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं फार गरजेचं आहे। पूर्ण बागेकडे लक्ष टाकलं तर आपण अशाच पद्धतीने नियोजन केलं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पण नियोजन करायचं आहे, कारण का अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो। हा आपला छोटा ट्रॅक्टर आहे, खूप काम करतो। म्हणजे अगदी 10 माणसांचं काम म्हटलं तरी कधी करत असतं। पूर्ण पेरू तोडणे, बाहेर वाहून नेणे, खत वाहणे, हे छोटे मोठे कामं सगळे हे बारक्या ट्रॅक्टरवरती अवलंबून असतात। हा आपला मित्सुबिशीचा आहे आणि समोरचा जो आहे तो छोटा ट्रॅक्टर तो आपला कुबटाचा आहे, तो बी फवारणीसाठी काम करतोय आणि खतं वगैरे टाकायचे असतात ते सुद्धा याच्यामध्ये ते सुद्धा कामं करताना दिसून येत आहे। म्हणून यंत्रांचं सुद्धा खूप महत्त्व आहे शेतीमध्ये, कारण यंत्र असतील तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि कामं आपली लवकर होण्यास मदत होत असते। कारण की मजुरांची समस्या खूप मोठी आहे आणि ती जर दूर करायची असेल तर यंत्राशिवाय पर्याय नाही। कारण की आपल्याकडे 3 ट्रॅक्टर आहे, एक महिंद्रा अर्जुन, एक मित्सुबिशीचा 18 HP आहे आणि 27 HP कुबोटा आहे। हे तिन्ही यंत्र खूप महत्त्वाचे भूमिका बजावत असतात शेती करत असताना आणि त्यांच्याच मदतीच्या साहाय्याने आपण अतिशय चांगली आणि दर्जेदार शेती करत असतो की ज्याचं कौतुक सगळीकडे होत असतं आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून प्रेरणा भेटत असते आणि आणखी चांगल्या जोमाने आणि आणखी चांगल्या पद्धतीने शेती करण्याचा आपल्याला फायदा होत असतो। म्हणून शेणखत टाकणं फार गरजेचं आहे आणि शेणखत टाकत असताना बाकीच्या काळजी पण घेणं फार गरजेचं आहे। शेणखत टाकून झाल्यानंतर आता नंतरच्या काळात बेडच्या साहाय्याने आपण त्याच्यावरती माती लोटणार आहोत आणि नंतर आपण ठिबक हातरून त्याच्यावरती पाणी चालू करणार आहोत। म्हणून अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगल्या पद्धतीचं पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग करता येणार आहे। हा आपला प्लॉट क्रमांक 2 आहे। एकची कंडिशन तर खूपच चांगली आहे, भरपूर फुटव्या आणि कळ्या आहेत। याच्यासुद्धा आपण तशाच पद्धतीची कंडिशन आणि तशाच पद्धतीचा फुटवा आणि कळ्या काढण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि येत्या काळामध्ये आपण जे कामं करत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा। धन्यवाद।